जे सगळीकडे आ म्हणताय शेतकरी शेतकरी, मग ते काळे कायदे का आणले होते तुम्ही? का त्याच्याबद्दल तिथल्या उत्तरेतल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावरून आंदोलन केलं होतं? का तिथल्या शेतकऱ्यांना तुम्ही 7-8 महिने हे उन्हातान्हात पावसात थंडीमध्ये तसंच ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये जवळपास 700 शेतकरी हे तडफडून गेले? इकडे भटकता आत्मा शोधण्यापेक्षा त्यांच्या आत्म्यांना काय वाटत असेल त्याचा पहिला विचार करा. आज माझ्या शेतकऱ्याचं उत्पन्न तुम्ही दुप्पट नाही केलं, पण ती काय ती सन्मान योजना 6-6 हजार रुपये शेतकऱ्यांना इकडे मिळालेत कोणाला? नाही, काही जणांना मिळालेत, जरूर मिळालेत. पण हे सगळं मी तुमच्याकडनं शिकतोय. तो शेतकरी काय सांगतो की तुम्ही आता खतावरती त्यांनी जीएसटी 5% केला, त्याच्या आधी किती होता? 18%. मग तो काय म्हणाला की आम्हाला शेतकऱ्याला 1 लाखाचं खत जर लागलं, 1 लाखावरती 18% म्हणजे किती गेले? 18,000. तुम्ही देता किती? मग 12,000 माझे तुझ्याकडे, ते कधी देतोयस? मग हे खताचं झालं, औषधांचं झालं, शेतीची अवजार आहेत, पंप आहे, मोटर, सगळंच त्याच्यावरती जीएसटी एवढा लावून ठेवलाय. अहो, शेततळ्यासाठी जे प्लास्टिक लागतं त्याच्यावरती पण जीएसटी आहे. आता तर काही शेतकरी एवढ्या चिंतेत पडलेत की साहेब आम्हाला भीती वाटते, आम्ही यांच्या विरोधात का आहोत, कारण आम्हाला भीती वाटते की हे शेतकऱ्यांना सुद्धा इन्कम टॅक्स लावतील. लावू शकतात, लावू शकतात, कारण ज्या पद्धतीने यांचं सरकार चाललेलं आहे. अहो, यवतमाळमध्ये मी गेलो होतो. यवतमाळमध्ये दाभाडी नावाचं एक गाव आहे. तिथे 14 साली आपले मोदीजी आले होते आणि चाय पे चर्चा. मग त्यांनी सांगितलं इकडे मी कापसासाठी एक बाजारपेठ निर्माण करून देईन, आणखीन महिलांसाठी हे करून देईन, आणखीन ते करून देईन. सगळे फसले. तेव्हा आपण सुद्धा त्यांच्याबरोबर होतो. दिली मतं दणादणा. आणि मतं दिल्यानंतर जेव्हा शेतकऱ्यांनी पत्र लिहायला सुरुवात केली प्रधानमंत्री कार्यालयात, उत्तर नाही. प्रधानमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, नो एंट्री. एवढंच नाही तर प्रधानमंत्र्यांची सभा ज्या वेळेला त्यांच्या गावात होती त्या सर्व शेतकऱ्यांना पोलिसांकडनं एका बाजूला डांबून ठेवलं होतं. हा असा डांबरटपणा तुम्हाला चालेल? हीच तर हुकुमशाही आहे. आणि जे शेतकरी आता दिल्लीला चालले होते, कशासाठी चालले होते? का तुमच्या खुर्चीवरती बसायला चालले होते? का तुमची खुर्ची पळवायला चालले होते? खुर्ची तर तुमची खेचलीच आहे म्हणा, ती खेचणारच आहोत आम्ही. पण जे सरकार शेतकऱ्याला दिल्लीत येऊ देत नाही, त्या सरकारला तुम्ही आता दिल्लीत येऊ द्यायचं नाही. तुम्ही शेतकरी बनून मतदान केलं पाहिजे, तुम्ही नागरिक म्हणून मतदान केलं पाहिजे. आणि सत्यजित, तुम्ही जे बोललात घटनेबद्दल हे खरंच आहे. कारण मी मुद्दामून काही बातम्याच घेऊन आलेलो आहे. इकडे त्यांचे काही कोणते एक मंत्री खासदार होते कर्नाटकातले, हेगडे, त्यांची बातमी आहे माझ्याकडे. आम्हाला 400 पार का पाहिजे? कारण घटना बदलायची आहे. आता घटना का बदलायची आहे? हुकुमशाही तर आणायचीच आहे, पण घटना बदलण्यामागे सुद्धा त्यांचा हा जो एक आकस आहे महाराष्ट्राबद्दल. कारण घटना कोणी लिहिली? अरे मोठ्याने बोला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचा सुपुत्र. आणि तो सुद्धा एका दलित कुटुंबात जन्मलेला माणूस हा माझ्यापेक्षा जास्त बुद्धिमान होऊ शकतो. हे कसं काय? दलित कुटुंबात जन्मलेला माणूस हा माझ्या देशाची घटना लिहू शकतो. हे कसं काय? मग त्याची घटना मी मानणं, मी तर उच्चवर्णी. हा जो आकस आहे, हा आकस लक्षात घ्या. एकतर महाराष्ट्राबद्दल आकस, बाबासाहेबांबद्दल आकस, आणि सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला एक माणूस एवढा बुद्धिमान असू शकतो. अरे म्हणून तर त्याला आम्ही महामानव आणि म्हणून दैवत म्हणतो. अजूनही तुम्ही स्वतः दैवत म्हणून तुमचे चेले चपाटे फिरतात, पण तुम्हाला कोणी देव कधी मानणार नाही, कोणीच मानू शकत नाही. आणि हीच पोटदुखी आहे. किती काम केलं तरी शिवसेना प्रमुखांना जे हिंदू हृदय सम्राट एकमेवच, याने किती फुशारक्या मारल्या तरी हिंदू हृदय सम्राट हे होऊ शकत नाहीत. एकच. आणि हीच त्यांची पोटदुखी आहे. हे जे सगळे आता गद्दार लोक इकडे